नाशिकच्या महायुतीमध्ये निवडणुकीची रंगतदार तयारी सुरू आहे। भाजपसह शिंदेच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची तयारी केली जाते। मैत्रीपूर्ण लढत देत दोन्ही पक्ष मैदानात उतरण्याची शक्यता आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, तर महाविकास आघाडी आणि मनसेची भूमिका अद्यापही अस्पष्ट आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर नाशिक ही सुद्धा राज्यातली एक महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते आणि त्या महानगरपालिकेसाठी आता जवळपास सर्व पक्ष तयारी लागलेत। काही जण अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। विक्रांत, अगदी खरं आहे। सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे शहर महत्त्वाचं शहर आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका यावर आपलं वर्चस्व असावं असं प्रत्येक पक्षाला वाटतं। त्याचं मुख्य कारण म्हणजे आता होऊ घातलेला कुंभमेळा आणि त्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करतोय। प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेनं आणि भाजपनं यामध्ये स्वबळाची तयारी केल्याचं दिसून येतंय। 122 जागा आहे, त्या 122 जागांची चाचपणी दोन्ही पक्षांकडनं पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं मैत्रीपूर्ण लढतीची देखील त्यांच्याकडनं तशा स्वरूपाची भाषा देखील वापरलेली आहे। स्थानिक नेते याबाबत स्वबळाची भाषा आता करू लागलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र अजूनही वेट अँड वॉचची भूमिका दिसते। त्याबाबतची भूमिका त्यांच्याकडनं जाहीर केलेली नाहीये। असं सगळं असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून असलेला महाविकास आघाडी या सगळ्या काळामध्ये अस्पष्ट त्यांची भूमिका आता तरी दिसते आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची युती होणार का या अनुषंगाने आता चर्चा सुरू झालेली आहेत। मात्र आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका ही निर्णायक असणार आहे आणि त्यामध्ये प्रमुख रंगतदार जी लढत होणार आहे